वास्तुदोषचे काय लक्षणं आहेत? मी तुम्हाला काही सूचक लक्षणं अशी सांगू शकते, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल, की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही. पहिला दोष म्हणजे तुमच्या घरामधली उपकरणं. या अंतर्गत काय-काय येतं? तर तुमचा रेफ्रिजरेटर, तुमचा ओव्हन, तुमचा मायक्रोवेव्ह, तुमचा तुमचं आयर्न, इस्त्री किंवा हीटर, गीझर ह्या ज्या गोष्टी आहेत, मिक्सर, ग्राइंडर किंवा फूड प्रोसेसर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसच्या अंतर्गत येतात, त्यामध्ये सतत काहीतरी बिघाड होणं, काही ना काहीतरी कुरकुर त्यामध्ये चालू असणं किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असणं. एक रिपेअर झालं तर दुसरं खराब होणं, दुसरा नीट करून आणलं तर पहिलं खराब होणं, असं काहीतरी चालू असणं. हे एक लक्षण आहे. ते तुम्ही दुर्लक्ष करू नका त्याकडे. दुसरं असं, की तुम्ही नवीनच एखाद्या वास्तूमध्ये शिफ्ट झाले आहात आणि तुम्हाला माहीत नाहीये, की तिथली ऊर्जा कशी आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला झोप कशी लागते आणि तुम्हाला काही भीतीदायक स्वप्न तर नाही पडत आहेत. हे सुद्धा एक लक्षण आहे जाणून घेण्यासाठी, की ती वास्तू कशी आहे किंवा त्या वास्तूमध्ये काही अनवॉन्टेड फोर्सेस आहेत का किंवा तिथे काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा तिथे काही इश्यूज आहेत का. हा एक सेकंड दोष आहे. तिसरा लक्षण असं आहे की तुम्ही जस्ट शिफ्ट झालात एखाद्या वास्तूमध्ये आणि तुम्हाला तिथली ऊर्जा परिचित नाहीये की तिथे काय आहे, कशी आहे आणि तुम्हाला डायजेशन इश्यूज आतापर्यंत तर नव्हते, पण आता तुम्हाला डायजेशन इश्यूज व्हायला सुरुवात झालेली आहे. कॉन्स्टिपेटेड राहताय किंवा सतत तुम्हाला पचनाचे काहीतरी दोष निर्माण होत आहेत. अन्न पचत नाहीये किंवा व्हॉमिटिंग होत आहे, फूड पॉइझनिंग झाल्यासारखं वारंवार होत आहे घरामध्ये. तर हे सगळे दोष जे आहेत, हे वास्तू रिलेटेड दोषामुळे होण्याचे जास्त चान्सेस आहेत. नक्की तपासून बघा की हा वास्तुदोष असू शकतो. चौथं लक्षण असं आहे की तुम्ही त्या घरामध्ये राहताय, पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय. आजची गोष्ट आपण उद्या करू, आज जरा आराम करू. काही तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करताय, पण त्या प्लॅनिंग पर्यंत तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकत नाही आहात. आज हे करायचं ठरवलं आहे, पण तुम्हाला तुमची झोप किंवा आळस जास्त प्रिय वाटतंय. तुम्हाला असं वाटतंय की हे आज करण्यापेक्षा उद्या करू आणि आज थोडंसं झोप काढू. तेव्हा जेव्हा अशा गोष्टी तुम्हाला दिसतायत, तो डेफिनेटली ती एनर्जीचा एक इश्यू आहे. तुमच्या वास्तूमध्ये नक्की दोष आहे, तो नक्की तपासून बघण्याची गरज आहे. नंतर असं की तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष न लागणं, हे सुद्धा एक वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं. तर ह्या सगळ्या लक्षणांमुळे तुम्ही नक्की बघू शकता की तुमच्या वास्तूमध्ये काही ना काहीतरी दोष हा नक्की असू शकतो. तपासून घ्या. एका वास्तू सल्लागाराला तुमची मदत घेऊन तुम्ही तुमची वास्तू दाखवून घ्या. याचे उपाय आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की ह्याच्यावर आपण मात कशी करू शकतो.